बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी 2 पॅसेजवरती बघितले आणि त्यामध्ये आपण तिसराही पॅसेज बघितला होता की कॅमेलिया सिन्थेसिसपासून तर ॲट दिस हाईटपर्यंत. तर साधारणतः चहाच्या पिकासाठी व्हॉट डज टी क्रॉप नीड, व्हॉट टाईप ऑफ लँड डज इट रिक्वायर. नाऊ वी आर गोइंग टू take once the third passage of the lesson. Camellia sinensis is an evergreen plant that grow म्हणजे वाढणे इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. म्हणजे या ठिकाणी चहा हा कोणत्या भागात घेतला जातो तर म्हणजे सदाहरित वनस्पती ज्या ठिकाणी वाढतात, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, उष्ण आणि समशीतोष्ण. ट्रॉपिकल म्हणजे उष्ण आणि सब ट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामध्ये साधारणतः ह्या चहाचं उत्पादन घेतलं तर टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल. म्हणजे 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची गरज त्या ठिकाणी या पिकाला लागते. अ इयर अँड प्रेफर ॲसिडिक सॉलिड. आणि या ठिकाणी त्याला अशी क्षारयुक्त जमीन लागते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट, बरेच चहाचे मळे जे आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट 11 अँड इलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. या ठिकाणी प्रश्न विचारले बाबा, हाऊ इज टी द बी ॲव्हरेज मेड. या ठिकाणी वेअर आर टी इटसेट्स आर लोकेटेड. वेअर आर टी इस्टेट लोकेटेड. Generally, tea estates are located on hillsides at 11 of up to 1500 meters. इथपर्यंत त्याचं उत्तर लिहावं लागणार आहे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं त्या टी प्लांट्स ग्रो स्लोली. चहा ही वनस्पती आहे, पीक जे आहे ते हळू वाढतं. अँड ॲक्वायर म्हणजे संपादन करणे. ॲक्वायर ACQUIRE. टू ॲक्वायर मीन्स टू अचीव अ रिचर फ्लेवर, अधिक सुगंध ॲट दिस हाईट. आणि या उंचीवर जास्तीत जास्त सुगंधी त्या ठिकाणी त्याला सुगंध प्राप्त होतो आणि म्हणून उंचावर चहाचे मळे हे आहेत. व्हेन द प्लांट्स मॅच्युअर म्हणजे काय, MATURE, मॅच्युअर म्हणजे परिपक्व. जेव्हा चहाचे ते झुडूप आहे जेव्हा परिपक्व होतं, ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. मग ते काढून घेतलं जातं, म्हणजे चहा तोडले जातात. दीज बड म्हणजे कळी अँड लिव्ज म्हणजे पाने आर कॉल्ड फ्लसेस. आणि त्याला आपण फ्लसेस हा शब्द वापरतो डिक्शनरीमध्ये. बघा व्हॉट इज बाय फ्लसेस. अ न्यू फ्लश ॲपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days. दर 7 ते 10 दिवसांनी नवीन पाकळ्या त्याला येतात. ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन, हे पीक घेत असतानाच्या काळात. सीझन म्हणजे हंगाम. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ॲक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. अगदी छोटे छोटे झाड असतात, बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून म्हणजे छाटणी करणे. PRUN, प्रून मीन्स टू कट, छाटणी करणे किंवा कापणे. अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. 3 feet दॅट इज वेस्ट हाय, जास्तीत जास्त उंची 3 फुटावर. टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज, कारण ह्या चहाची पानं सहजगत्या तोडता यावी म्हणून याची उंची 3 फुटापर्यंत वाढते. द टीज वी बाय BUY बाय म्हणजे काय, दी टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आणि जो चहा आपण विकत घेतो त्याचं वर्गीकरण हे 3 पद्धतीने केलं जातं. अकॉर्डिंगली वी हॅव 1 आसाम टाईप ऑफ टी. पहिला प्रकार आहे आसामचा चहा, कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीफ. आणि याचं वैशिष्ट्य आहे आसामच्या चहाची पानं ही मोठी असतात. नंबर 2 चायना टाईप, कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट टी. आणि चायनामध्ये जो चहा पिकवला जातो
त्याची पानं ही लहान असतात. तर आसाम म्हणजे इन इंडिया त्याची पानं मोठी असतात. नंबर 3, कंबोडियामध्ये जो चहा घेतला जातो बाय यूज ऑफ इंटरमिडिएट साईज. इंटरमिडिएट म्हणजे काय? च्या दरम्यान, म्हणजे मध्यम आकाराची पानं त्या चहाची असतात. हे लक्षात घ्या. हे 3 प्रकारे चहाचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जाते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, फाइंड आउट व्हॉट आर बॉटॅनिकल नेम्स, हाऊ आर दे डिसाइडेड. आता या ठिकाणी बघा, बॉटॅनिकल नेम म्हणजे वनस्पतीशास्त्रानुसार त्याचं नाव काय आहे आणि ते कसं ठरवलं जातं हे आपण पाहणार आहोत. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट. डिस्टिंक्टला समानार्थी शब्द तो डिफरंट आहे, तो लिहून घ्यायचे. समानार्थी शब्दाची जोडी लक्षात ठेवा. डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. 3 प्रदेशामध्ये भारतामध्ये चहा घेतला जातो किंवा चहाचं पीक घेतलं जातं. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट्स प्रोड्युसेस. आणि हे प्रत्येक भागाचं एक असं खास वैशिष्ट्य आहे चहा उत्पादन घेण्याचं. विच आर युनिक म्हणजे ओनली, ONLY, एकमेव. इन टेस्ट, एकमेव. वेगवेगळे डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲरोमा. स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य. अँड फ्लेवर म्हणजे सुगंध, चव. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इज कोल्ड प्लेस इन. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. ओके, म्हणजे उत्तर पूर्व भारतामध्ये हे थंड हवेचं ठिकाण आहे बघा. त्याच्यानंतर दॅट इज इन आसाम. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? इन विच स्टेट? इन आसाम. आसामची सगळ्यात मोठी नदी कोणती? ब्रह्मपुत्रा. आसाम इन अ फार नॉर्थ ईस्ट इन इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि दक्षिण भारतामध्ये निलगिरी. मोस्ट पीपल ॲग्री means to accept that tea is a refreshing drink. Many people take that. Why do many people take tea early in the morning or in the evening? To refresh our mind. आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपण चहा पितो. It contains no carbohydrate. It does not contain any protein, carbohydrates or fats. It does not contain any कार्बोहायड्रेट्स. कर्बोदके त्यामध्ये नसतात, स्निग्ध पदार्थ पण नसतात, प्रथिने पण नसतात. मग वाय डू वी टेक टी? वाय डू मेनी पीपल टेक टी? सच टाईप ऑफ क्वेश्चन अरायजेस इन अवर माइंड. बिकॉज टू रिफ्रेश अवर माइंड ओनली. व्हॉट गिव्स टी इट स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह स्पेशल मीन डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर is थिनाइन ॲज वेल ॲज कॅफिन. त्याच्यामध्ये जे घटक असतात, कॅफिन नावाचा घटक असतो चहामध्ये बघा. वाय डू सम पीपल शेव तंबाखू? वाय डू सम पीपल टेक टी? आणि वाय डू सम पीपल टेक कॉफी? टेकिंग ऑन अ लार्ज स्केल टी और कॉफी और तंबाखू is injurious to health because tea contains and tea, coffee and tobacco contains many dangerous content. For example, tea contains tannin, coffee contains caffeine, and tobacco contains nicotine, which are very dangerous to our health, as well as caffeine, which give the drink its stimulating quality. म्हणजे आपलं त्याच्यामध्ये स्टिम्युलेटिंग तत्व असतात. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? मग लोकांनी चहा प्यायला केव्हा आणि कशी सुरुवात केली? व्हॉट डज टी कंटेन? व्हॉट डज इट नॉट कंटेन? त्यामध्ये काय नसतं. त्यामध्ये व्हॉट डज टी
contains tea contains theanine and caffeine. What does tea not contain? It does not contain carbohydrates, fats and proteins. Okay. आता लोकांनी चहा प्यायला केव्हा आणि कशी सुरुवात केली? An amazing story has come down to us from Chinese legend. Legend means dental story. DENTAL, dental story, दंतकथा आहे. दंतकथामध्ये आपल्या आजोबांनी आपल्याला सांगितलेली, आपल्या आजोबांना आवर grandfather was told the story by their grandfathers, great grandfather. That story is called legend. It is said that Emperor Sejong, the father of Chinese agriculture, म्हणजे चीन कृषीचा तो जनक, अँड मेडिसिन आणि औषध, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. एकदा तो प्रवास करत असताना व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर हिम टू ड्रिंक, त्याच्या पिण्यासाठी पाणी त्या ठिकाणी उकळवलं जात होतं. जस्ट देन, नुकतंच काय झालं, अ फ्यू लिव्ज फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि 2-3 त्या झाडाखाली तो बसलेला असेल. ही माइट बी सिटिंग अंडर द ट्री अँड सम leaves of the tree fell down in the boiling water. The water immediately changed its color. आणि काय झालं, तात्काळ, इमिजिएटली म्हणजे तात्काळ त्याचा तो रंग त्या पाण्याचा बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर मीन्स आफ्टर ड्रिंकिंग द वॉटर द एम्पायर वॉज अमेजिंग. ही केम टू नो वॉज अमेजिंग बाय द रिच फ्लेवर. काय सुगंध वास आहे त्याला, त्याची जाणीव झाली. द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन, म्हणजे त्या ठिकाणी फ्रेशनेस येतो बा, म्हणजे त्याला आपलं मन प्रसन्न होतं असं त्याला वाटतं. वी रिमूव्ह आवर टायरनेस आफ्टर ड्रिंकिंग सच टाईप ऑफ वॉटर. ही केम टू नो, दॅट इज द एम्पायर केम टू नो. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट. इट वॉज अननोन प्लांट ॲट दॅट टाइम. टी वॉज अननोन प्लांट बिफोर discovered tea, before the invention of the tea, unknown plant and its amazing flavor. त्याला एक चांगला सुगंध होता. ही कॅरी आउट म्हणजे काय, टू मेक एन एक्सपेरिमेंट, प्रयोग करणे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, संशोधन किंवा शोध, रिसर्च लाईक दॅट. अँड डिस्कवर म्हणजे शोध लागणे. डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. आणि एक शरीरातली जी विषारी द्रव तयार होतात ते कमी करण्यासाठी किंवा एक औषधी म्हणून चहामध्ये एक चांगले म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहे असं त्याला वाटलं. आणि म्हणून या ठिकाणी त्याने अशा प्रकारे म्हणजे चहाचा शोध कसा लागला आणि भारतामध्ये. आणि आपण वर प्रश्न पाहिला होता, हाऊ अँड वेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक. लोकांनी चहा कसा आणि केव्हा प्यायला सुरुवात केली. इट स्टार्टेड फ्रॉम चायना. दिस इज द लेजंड ऑफ चायनीज. या चायनीची अशी दंतकथा आहे की एकदा तो सम्राट त्या ठिकाणी झाडाखाली बसला होता आणि त्याचा एक नोकर त्याला पाणी उकळत होता. आणि पाणीत उकळत असताना काही झाडाची पानं किंवा पत्ती त्यामध्ये पडली आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याचा रंग बदलला आणि त्याच्या लक्षात आलं की एक उपयुक्त वनस्पती आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू. इट्स ओके. रीड इट केअरफुली ॲट होम. डोंट फॉरगेट टू रीड.